सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। ज्ञानप्रबोध या ग्रंथाच्या मालिकेमध्ये आज आपण ज्ञानप्रबोध ग्रंथातील ओवी क्रमांक 619 पासून समोरील ओव्यांचा अध्ययन करणार आहोत। कालच्या ज्ञानसत्रामध्ये आपण पाहिलं पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर हे कसं सुवर्णाच्या दृष्टांताचं खंडन करतात। जे अद्वैतवादी लोक सुवर्णाचा दृष्टांत देतात त्याचं त्यांनी कसं खंडन केलं हे पाहिलं। त्यानंतर प्रतिबिंबाच्या दृष्टांताचं कसं खंडन केलं हेही पाहिलं। आज आपण घट आणि आकाश या दृष्टांताचं कसं खंडन करतात कवी अद्वैतवादी लोकांचं हे पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे आजचंही ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत शेअर करा। म्हणजे हा जो ज्ञानप्रबोध ग्रंथ आहे हा आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत पोहोचेल आणि घरोघरी आपले जे काही अर्थवंत वाचनिक आहेत ते ज्ञानप्रबोध ग्रंथ घर बसल्या ऐकू शकतील। तर जास्त उशीर न करता आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। दंडवत हो। ओवी क्रमांक 619। त्याची परी सर्वगत सपूर आकाश घट निरंतर तया घट संबंधे विकार उपजती ना। त्याची परी सर्वगत सपूर, त्याची परी सर्वगत सपूर आकाश घट निरंतर। कवी आपल्याला इथे सांगत आहेत ज्याप्रमाणे एखाद्या घटामध्ये एखादं माठ आहे, एखादा घट आहे म्हणजे एखादं भांड आहे, तांब्याचं म्हणा वगैरे कशाचंही, किंवा एखादं आपण एक उदाहरण पक्क धरू की एखादा माठ आहे असं धरा आणि त्या माठामध्ये आकाश निरंतर आहे। तो जो माठ आहे तो रिकामा माठ काय खरंच रिकामा असतो का? त्याच्यामध्ये आकाश आहे। आकाश म्हणजे काय तर पोकळी। मग आता माठ रिकामा आहे म्हणजे त्यामध्ये पोकळी आहे आणि पोकळी म्हणजेच आकाश, बरोबर की नाही? तर ज्याप्रमाणे आकाश हे सर्वीकडे आहे त्याचप्रमाणे रिकाम एखादं माठ असेल, एखादं भांड असेल, एखादी घागर असेल त्याच्यामध्ये पण आकाश आहे। तया घट संबंधी विकार उपजतीना। पण त्या आकाशाला त्या भांड्याच्या संबंधाने काय विकार उत्पन्न होतो का? काही विकार उत्पन्न होत नाही। मग आता हे झालं उदाहरण। आता त्यावर कवी पुढे आपल्याला काय सांगतात ते पाहूया। तैसा हा आत्मा नव्हे विकरे प्रकृती गुण स्वभावे क्षणू भरीही न राहावे कर्मा वांचुणी। ज्याप्रमाणे त्या माठातील आकाश आहे ते आकाश त्या माठाने लिंपित नाही। म्हणजे जसं आता एखाद्या वेळेस आपण असं समजू की पितळची घागर आहे किंवा तांब्याची घागर आहे। त्या पितळच्या किंवा तांब्याच्या घागरीवर या वातावरणामुळे डाग तयार होतात, हिरवट हिरवट डाग पडतात की नाही पितळच्या तांब्याच्या भांड्यांवर। मग आता ते आकाश जे आहे त्या भांड्याच्या मध्ये आहे, मग जशी ते हिरवटान त्या भांड्यांवर आलेली आहे, जे काही डाग पडलेले आहे तसे आकाशावर म्हणजे मधली जी पोकळी आहे त्यावर तसे डाग पडले का? नाही पडले। म्हणजे त्या भांड्यामध्ये आकाश असूनही लिंपित नाही। त्या भांड्याचे जे काही डाग वगैरे आहेत ते त्या आकाशावर पडत नाहीत। त्याप्रमाणे तैसा हा आत्मा नव्हे, आकाश ज्याप्रमाणे लिंपित होत नाही त्या भांड्याकडून त्याप्रमाणे हा आत्मा आहे का? की हा आत्मा एखाद्या शरीरात गेला म्हणजे जीवाला मनुष्य जन्म भेटला
आणि त्या मनुष्य जन्मामध्ये गेल्यानंतर त्याने कोणतेही पापकर्म केले नाही, कोण्याही पापकर्मामुळे तो मलिन झालेला नाही, असं कधी घडू शकते का? नाही. तर कवी आपल्याला तेच सांगतात, तैसा हा आत्मा नव्हे. कारण पूर्वी या घटाचा आणि आकाशाचा दृष्टांत जो दिलाय त्यामध्ये म्हटलेला आहे, बाहेर जसं आकाश आहे तसंच त्या घटामध्ये पण आकाश आहे. त्याप्रमाणे ब्रह्म जसे आपल्याला अव्यक्तमंत वाटतात, तेच ब्रह्म इथे जीवरूपाने नटलेले आहेत भांड्यांमध्ये, या शरीररूपी भांड्यांमध्ये, असा एक सिद्धांत मांडतात अद्वैतवादी लोक. तर त्या अद्वैतवादी सिद्धांताचं इथं खंडन करतात विश्वनाथ बास. तर कोण्या ओवीमध्ये आणि कोण्या ओवीच्या माध्यमातून ते खंडन करतात ते आपल्याला इथे दिसते. कवी काय म्हणतात आपल्याला, की ज्याप्रमाणे आकाश तिथे लिंपित नाही, त्याप्रमाणे जर हा जीव इथे येऊन जर लिंपित झाला नाही तर आपण मानू ब्रह्म आणि जीव एक आहेत. पण इथे जीव जन्माला आला कलियुगामध्ये, तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे, कलियुगी जन्म मात्र चौकडी पर्यंत नरक. म्हणजे काय? कलियुगामध्ये जन्म जरी घेतला, फक्त जन्म घेतला, काही इथे कोणता संसार थाटला नाही, काय नाही, अगोदरच तो व्यक्ती मरून गेला, लहानपणीच मरून गेला, तरी पण त्याला चौकडीचे नरक आक्षेपतात. चौकडीचे नरक किती वर्षाचे असतात? 4 युगाची कडी ते चौकडी. म्हणजे पहिलं आलं कृतयुग 32 लाख वर्षाचं, दुसरं आलं त्रेतयुग 16 लाख वर्षाचं, तिसरं आलं द्वापार युग 8 लाख वर्षाचं, आणि चौथं आलं कलियुग 4 लाख वर्षाचं. ह्या सर्वाची जर बेरीज केली, आकडा येतो 60 लाख वर्ष. म्हणजे कलियुगामध्ये जन्मल्या 60 लाख वर्षाचे नरक आपल्याला आक्षेपतात. आपल्यावर शिक्का लागतो की या जीवाला 60 लाख वर्षापर्यंत नरक भोगायचे आहेत. मग आता आपण असं कसं म्हणायचं की बाबा हे जीव आणि हे ब्रह्म हे सर्व एकच आहेत? मग ब्रह्माला 60 लाख वर्षापर्यंत नरक भोगावे लागतील का? नाही, ब्रह्म तर नरक भोगत नाहीत. म्हणजे नरक कोण भोगणार? जीव भोगणार. म्हणजेच जीव वेगळा आणि ब्रह्म म्हणजेच ईश्वर जे आहेत ते वेगळे आहेत. हा तैसा आत्मा नव्हे विकरे प्रकृती गुणस्वभावे. काय म्हणतात कवी? हा आत्मा जो आहे, हा आत्मा तसा नाही आकाशासारखा. आत्मा कसा आहे? ज्यावेळेस इथे जन्म घेतो हा आत्मा, विकरे मनामध्ये विकार उत्पन्न होतो. जे काय प्रकृती गुण स्वभाव आहेत त्या योगाने हा विकरतो, आणि क्षणभरही न राहावे कर्मा वांचून. एक क्षणभरही हा जीव कर्माच्या वेगळा राहू शकत नाही, आणि काही ना काही कर्म करतो. हात पाय जरी नाही हलवले, मनामध्ये काहीतरी मानसिक कर्म करतो. कोणीतरी व्यक्ती समोर आला, त्याचे आणि याचे भांडण झाले होते, लगेच याच्या मनामध्ये उल्लेख येतो, हा व्यक्ती मला भांडला होता, एखाद्या दिवशी मी याला एकांतामध्ये गाठेल, याला चांगला चोप देईल मी. मनामध्ये जरी उल्लेख केला तरी मानसिक कर्म झाले. उद्या वाचिक करणार आणि परवाला शारीरिक करणार, म्हणजे कृती करणार, चोप देणार तो त्या व्यक्तीला. तर असे हे कर्म हा जीव करत असतो. मानसिके, वाचिके, शारीरे या कर्मामध्ये लिप्त आहे हा जीव. या कर्माच्या वेगळा हा जीव कधीही होत नाही. कर्मा वांचुनी एक क्षणभरही हा जीव राहत नाही, असं कवी आपल्याला इथे सांगतात. प्रकृती पुरुषाचा योगू अनादि दोहीचा अभंगू. तीर्थ संभवे अविद्या संगू विकार गुणाते. प्रकृती पुरुषाचा योगू अनादि दोहीचा अभंगू. प्रकृती म्हणजे माया, मायेचा अंश जो या जीवाच्या ठिकाणी लागलेला आहे, म्हणजे संलग्न या जीवाच्या ठिकाणी लागलेला आहे, याच्या योगाने अनादि दोहीचा अभंगू. अनादि काळापासून जीव आणि संलग्न आता एकत्रित राहायला लागलेले आहेत. अनादि काळामध्ये म्हणजे मूळ सृष्टीच्या वेळेला जो निर्णय आहे तो वेगळा. तो निर्णय सोडून जे काही प्रवाही सृष्टी आहे, प्रवाही सृष्टी म्हणजे ज्या सृष्टीपासून भगवंतांनी जीव उद्धरणाचं कार्य प्रारंभलं, म्हणजे जीवाचं उद्धरण चालू झालं, त्याला म्हणायचं प्रवाही सृष्टी. कारण आगंतुक मूळ सृष्टी, अनारब्ध मूळ सृष्टी, प्रारब्ध मूळ सृष्टी, अशा 3 मूळ सृष्ट्या सुरुवातीला झाल्या.
त्या तिन्ही मूळ सृष्ट्यांमध्ये एकही जीव उद्धरला गेला नाही. आणि म्हणून जी चौथी सृष्टी निर्माण झाली त्या चौथ्या सृष्टीपासून जीवाचं उद्धरण चालू झालं. एक एक जीव उद्धरायला लागले, ईश्वर स्वरूपी पावन व्हायला लागले आणि त्याला आपण प्रवाही सृष्टी म्हणतो. तर अशा त्या काळापासून जीव आणि संलग्न एकत्रित आहेत. अविद्येच्या संयोगाने, अविद्येच्या संगाने या जीवाच्या ठिकाणी तेथ संभवे अविद्या संगू विकार गुणा. ते काय म्हणतात कवी? या जीवाच्या ठिकाणी काय संभवे? अविद्या संगू विकार गुणा. ते जे विकार गुण ते संभवतात अविद्येच्या संयोगाने. म्हणजे अविद्या नावाचा जो दोष आहे जीवाच्या ठिकाणी, त्याच्या संयोगामुळे या जीवाच्या ठिकाणी विकार गुण आलेले आहेत. म्हणजे मतित्रय आलेली आहेत. अधमती, अधगती, अधरती. अध म्हणजे खाली जाण्याची मती, म्हणजे या जीवाची मती कशी आहे? अधमती म्हणजे त्याला नरकाकडेच जावं असं वाटते. त्याची गती कशी आहे? ठीक आहे बाबा, बुद्धी त्याची आहे खाली जाण्याची नरकाकडे, परंतु गती तरी ऊर्ध्वगामी असेल, ईश्वराकडे जात असेल त्याची गती नाही. जसं अधमती आहे तसं अधगती आहे, म्हणजे नरकाकडेच जाणारी याची गती आहे. त्याची चाल तशी आहे, नरकाकडेच जावं असं वाटते जीवाला. अधरती, त्याला अनुभव कसा आवडतो? अधोगामी अनुभव आवडतात. ज्या अनुभवामुळे हा जीव नरकाकडे जाईल, अधोगामी होईल, असेच अनुभव त्याला आवडतात. अशी रती त्याला आवडते, म्हणून अधरती बोललेला आहे. असे 3 मतित्रय आहेत. मतित्रयामध्ये 3 सांगितलेले आहेत. मतित्रय 3 नाहीत. मतित्रय 3 म्हटलं तर 3 गुणिले 3 9 होते, तसा अर्थ नाही. तर मतित्रय म्हणजे 3, अधमती, अधगती, अधरती, अशा 3 असे 3 जे अधगती, अधमती, अधरती आहेत, हे जे मतित्रय आहेत, हे मतित्रय या अविद्येच्या संयोगाने या जीवाच्या ठिकाणी आलेले आहेत. कारण कार्य कर्तृत्वी, प्रकृती हेतू आदित्वी, मग सुख दुःख भोक्तृत्वी, पुरुष हेतू. कारण कार्य कर्तृत्वी उल्लेख जरी जीवाने एकदा केला, तो जीव विसरूनही जाईल, परंतु त्याच्या मागे जे फॉलोअप आहे, म्हणजे पाठपुरावा जो करतो, तो संलग्न असतो. म्हणजे एखाद्या जीवाच्या मनामध्ये उल्लेख आला, समजा तुम्ही पोथी ऐकणारे आहात, तुमच्या मनामध्ये उल्लेख आला काहीतरी, एखाद्या गावाला जायचं आहे, एखाद्या सोयऱ्याला भेटून यायचं आहे आणि त्याला काहीतरी भेट वस्तू नेऊन द्यायची आहे, हा एक उल्लेख म्हणा. किंवा एखाद्या सोबत भांडण झालेली आहे आणि त्या व्यक्तीला पुढच्या मारायचा आहे, याला तो मला असा बोलला कसा. मग अशा ज्या मनामध्ये भावना निर्माण होतात, उल्लेख निर्माण होतात, हे उल्लेख काही काळाने हे जीव विसरून जातात. पण संलग्न जे आहे, संलग्न या जीवाला चेष्टकत्व करतो. अरे तू असं म्हटला होता बरं का, तुला असं करायचं आहे, या व्यक्तीला मारायचं आहे, तुला याने तुला भांडलेला आहे, असा तू उल्लेख केलेला आहे. किंवा अरे या व्यक्तीला तुला भेटायला जायचं आहे, काहीतरी घेऊन जायचं आहे, हे जे उल्लेख आहे, चेष्टकत्व आहे, हा संलग्न करत असतो. म्हणून कारण कार्य कर्तृत्वी, प्रकृती हेतू आदित्वी, म्हणजे ही प्रकृती म्हणजे जे मायेचा अंश लागलेला आहे जीवाच्या ठिकाणी, हेच आपल्याला काय करत असतो? पाठपुरावा करत असतो. अरे तुला हे करायचं आहे, अरे तुला हे करायचं आहे, मागून टोचन लावत असतो. अरे हे कर, हे कर, हे कर. तर हे कोण करत आहे? हे संलग्न करत आहे. मग सुख दुःख भोक्तृत्वी, पुरुष हेतू. मग आता ज्याला मारायचं होतं, या संलग्नाने चेष्टकत्व केलं, अरे याने तुझा अपमान केला, याला एकदा मार, याला चांगलं ताडणाचं दे, एकदा काठीने मार, चांगलं मारून आला हा. पण त्या मारामारीमध्ये जर तो व्यक्ती पुढचा मेला, तर जे नरक भोगायचे आहेत ते कोणाला भोगावे लागणार? जीवाला जडत्वाचे नरक भोगावे लागणार. संलग्नाला दुःख भोगण्याची गरज नाही. संलग्न फक्त आपल्याला पुढं करणार. हा जो देवतेचा अंश आहे ना, हा संलग्न म्हणजे हा जो
चैतन्य मायेचा अंश आहे. या मायेच्या अंशाने आपल्याला पुढे केलं, अरे हे कर हे कर हे कर, आणि आपण ते कार्य केलं. मग आता नरक भोगायची वेळ आली, त्यावेळेस या मायेच्या अंशाला म्हणजे संलग्नाला नरकाचं दुःख नाही. ते दुःख कोण भोगणार? जीव दुःख भोगणार. पुरुष हे तू म्हणजे हा जो जीव आहे, हा जीवच नरकाचे दुःख भोगणार. या संलग्नाला दुःख होणार नाही. आता तुम्हाला असं वाटेल जीवाच्या सोबतच संलग्न आहे, मग नरकात जरी गेला तरी संलग्न सोबतच आहे, मग त्या नरकामध्ये गेल्यानंतर संलग्नाला दुःख भोगावंच लागेल ना. तर तसा अर्थ नाही. मग आता नेमकं अर्थ कसा आहे तो समजून सांगण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. लोहार आहे, लक्ष देऊन ऐका. काही कामधंदे कोणी करत असाल तर ते बंद करा आणि ध्यान देऊन 2 दंडवत घालून पोथी ऐकण्यासाठी बसा. देवाला विनंती करा की हे भगवंता, एवढा हा महत्वपूर्ण ग्रंथ आहे, आम्हाला घरी बसल्या ऐकायला मिळत आहे, तरी हा ग्रंथ, या ग्रंथातील सिद्धांत, या ग्रंथातील तत्व आमच्या लक्षात असावेत, असं देवाला विनंती करा. दररोज विनंती करायची, एक दिवस नाही. तर असं आपला विषय चालू आहे लोहाराचं तुम्हाला उदाहरण देत आहे मी. एखादा लोहार आहे, त्या लोहाराने काय केलं, एखादा लोखंडाचा तुकडा आहे, लोखंडाचा तुकडा आहे, त्याला ठोकून पातळ करायचा आहे. असं समजा की लोखंडाच्या तुकड्यापासून एखादा विळा तयार करायचा आहे, किंवा एखादी कुऱ्हाड तयार करायची आहे. तर त्याने तो पोलादाचा तुकडा त्या विस्तवामध्ये टाकला, त्याच्या भट्टीमध्ये, आणि त्या भात्याने हवा दिली, त्याने ते भाता फिरून, आणि मग त्या विस्तवामध्ये, त्या भात्याच्या हवेमुळे त्या विस्तवामध्ये ते जे पोलादाचा तुकडा होता, लोखंडाचा तुकडा होता, तो एकदम लाल होतो की नाही. मग आता ज्यावेळेस लोखंड लाल असते त्यावेळेसच घणाने मारावं लागते, त्यावेळेस ते व्यवस्थित पाहिजे तसा आकार घेते, बरोबर की नाही. मग तसं तो काय करतो, तो लोहार त्याच्या त्या सांडशीने, मोठी सांडस असते, लांब पकड असते, त्याने तो तुकडा बाहेर काढतो, लाल जरद तुकडा असतो, आयरनीवर ठेवतो आणि घणाचे घाव देतो त्याच्यावर. मग आता घणाचे घाव कोण खात आहे? लोखंड खात आहे, बरोबर. लोखंडाचं जे काही रूप आहे ते बदलत आहे. त्या लोखंडामध्ये जो अग्नी आहे, त्या अग्नीला काही त्रास आहे का त्याचा? त्या अग्नीच्या रूपामध्ये काही बदल होत आहे का? अग्नी आहे. मार कोण खात आहे? मार काय अग्नी खात आहे का? मार कोण खात आहे? लोखंड मार खात आहे, अग्नी मार खात नाही. त्याप्रमाणे या जीवाच्या ठिकाणी संलग्न जरी असला, नरकामधला मार जो आहे तो जीव खातो. जीवाच्या ठिकाणी असणारा संलग्न तो मार खात नाही, तो मायेचा अंश आहे. तो फक्त आपल्याला समोर करतो, हे पाप कर्म करतो, परंतु दुःख भोगायला या जीवालाच दुःख भोगावे लागतात. मायेचा अंश दुःख भोगत नाही. तो मायेचा अंश आपल्याला फक्त पुढं करतो, आणि मग आपण त्याच्या आहारी जाऊन ते कार्य करतो, ते कृत्य करतो, आणि नरकाचे भागीदारी आपण होतो. एवढं गहन तत्वज्ञान आहे बघा या संदर्भामध्ये, या ओवीमध्ये जे सांगितलेलं आहे. पुरुष प्रकृती माझी असोनी, भुंजे तदजनिता गुणी, पावावे संता संत येऊनी, कारण गुणसंगुहा. पुरुष प्रकृती माझी असोनी, पुरुष म्हणजे हा जो जीव आहे, तो जीव प्रकृती मध्ये असुनी म्हणजे या शरीरामध्ये असून, भुंजे तदजनित गुणी, ज्या पुरुषाची जशी प्रकृती आहे, त्या लेपाची जशी प्रकृती आहे, त्या लेपाच्या प्रकृती अनुसार तो जीव वागतो. तामस लेप असेल तर तामसपणा त्याच्या ठिकाणी जास्त असतो, क्रोध जास्त असतो. मग क्रोधामध्ये नाना पापकर्म अर्जित करतो तो. पावावया संता संत योनी, कारण गुणसंगुहा. मग या प्रकृतीच्या संयोगाने, या प्रकृतीचं जे काही गुणधर्म असतील, त्या गुणधर्माच्या आहारी जाऊन हा जीव पापकर्म आचरतो आणि नरकाच्या त्या सैंग लोकामध्ये जातो, नरकगामी होतो, नरकाचा भागीदारी होतो आणि नरक भोगतो. तर या सर्वाला कारणीभूत कोण आहे? गुणसंगुहा, म्हणजे जे काही रज तम सत्व हे जे 3 गुण आहेत, हे
तीन गुण याला कारण ठरतात. या तीन गुणामुळे हा नरकगामी होतो, असा हा सिद्धांत या ओवीतला आहे. पावावया संता संत योनी. आता तुम्हाला असं वाटेल पापाचंच अर्जकत्व करतो का, तर तसं नाही म्हणतात कवी. संताचाही उल्लेख करतात, असंताचाही उल्लेख करतात. म्हणजे काय, संत म्हणजे पुण्यरूप कर्म आणि असंत म्हणजे पापरूप कर्म. म्हणजे हा जो जीव आहे तो या प्रकृतीच्या संयोगाने, म्हणजे या गुणत्रयाच्या रजतम सत्वाच्या संयोगाने हा जो जीव आहे, हा जीव पापही करतो आणि पुण्यही करतो. पाप केलं तर नरकाला जातो, पुण्य केलं तर पुण्यफळाला जातो. तर असं या प्रकृतीच्या संयोगाने आपण सर्व हे काही वागत आहोत, बोलत आहोत, पाप जोडत आहोत, पुण्य जोडत आहोत. प्रत्येकाचा लेप वेगळा आहे. आणि या लेप कसाही असो, आपण जर देवधर्म चांगला केला, आपला तामस जरी लेप असेल, आपण भगवंताला विनंती करत राहिलो की बाबा देवा, जर तामस प्रकृती आहे माझी, माझ्याकडून जर क्रोध होत आहे वारंवार, तर या दोषापासून मला मुक्त करा. दररोज देवाची सेवा करणं, शांत राहणं, कमी बोलणं, हे जे गोष्टी आहेत, या गोष्टी आपण आचरल्या पाहिजे. भगवंत आपल्याला नक्की सहाय्य करतील. नाहीतर आपला लेपच तसा आहे, आपला स्वभावच तसा आहे म्हणून तसं बसायचं नाही. प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो. समस्या जिथे आहे तिथे उपाय असतोच. म्हणून आपण उपायाकडे धाव घेतली पाहिजे आणि भगवंताला विनंती केली तर नक्कीच आपण या रजतमाच्या बाहेर निघू, निर्गुण सत्वाला प्राप्त होऊ आणि ईश्वर आपण जवळ नक्कीच करून घेऊ शकू. हे आपल्याला निश्चितच या तत्वज्ञानाच्या माध्यमातून लक्षात येते. जयाचे अनेक चित्त विभ्रांत, मोह जाळी समन्वित, काम भोगी प्रसक्त, तो नरकी पडे. जयाचे म्हणजे ज्या व्यक्तीचे अनेक चित्त विभ्रांत, म्हणजे त्या चित्तामध्ये भ्रांत्या आहेत. मोह जाळ समन्वित, मोह जाळ जे आहे म्हणजे मोहजाल जे आहे याच्यामध्ये तो लिप्त आहे, व्यापलेला आहे. समन्वित म्हणजे काय, व्यापलेला आहे मोहजाळामध्ये हा जीव. काम भोगी प्रसक्त, काम भोगामध्ये तो प्रकर्षेण आसक्त आहे. असा जो व्यक्ती आहे, जो व्यक्ती मोहजाळामध्ये अडकलेला आहे, ज्याचं चित्त भ्रांतीमध्ये अडकलेलं आहे, कामाच्या उपभोगामध्ये तो आसक्त आहे, असा जो जीव आहे, तो जीव कसा होणार आहे पुढं, तो नरकी पडे. निश्चितच तो जीव नरकामध्ये जाणार आहे. मग आपल्याला असं नरकगामी व्हायचंय का? नाही. भगवंताने सृष्टीची निर्मिती केली या जीवाला कैवल्य देण्यासाठी आणि कैवल्याची प्राप्ती करून घेण्यासाठी. आपल्याला या सर्व दोषापासून, मनामध्ये कोणती भ्रांती नको, कोणतं मोहजाळ नको, कोणता कामोपभोगाची लालसा नको, ह्या सर्व दूर करून आपण भगवंताला शरण गेलो पाहिजे. तरच भगवंत आपला उद्धार करतील आणि आपलं जे जीवन आहे ते सुखकर होईल. जरी तुम्ही संन्यास घेतला नाही, जरी तुम्ही गृहस्थ धर्मामध्ये असाल, परंतु संयमी जर तुम्ही जीवन जगलात तर तुमच्या जीवनामध्ये सुख आनंद येण्यासाठी वेळ लागणार नाही आणि भगवंताची कृपा तुमच्यावर नक्की होईल. तुम्हाला नरकाकडे जावं लागणार नाही. जरी व्योम लिंपे मळपंकी, तरी वस्तू बाधिजे नरकी, परी कुतर्कू विस्तारला लोकी, तो जीवे नसंडे. जरी व्योम लिंपे मळपंकी, जरी व्योम, व्योम कशाला म्हणतात, व्योम म्हणजे आकाश. हे जे आकाश आहे, ही जी पोकळी आहे, ही पोकळी जर मळपंकामध्ये म्हणजे चिखलामध्ये जर मलिन होईल, तरी वस्तू बाधिजे नरकी. तर मग मी असं समजेल, जी परवस्तू आहे ती या मलिन अशा चिखलामध्ये लिप्त होते, असाही अर्थ मी ग्राह्य धरायला तयार आहे, असं कवी म्हणतात. तर वस्तू बाधिजे नरकी म्हणजे अविद्येच्या संयोगाने हे जीव सर्व तयार झालेले आहेत ब्रह्मापासून, असं जे सिद्धांत आहे अद्वैतवाद्यांचा, तो मी मान्य करेल. म्हणजे हे जे आकाश आहेत
ते जर चिखलाने मलिन होईल, लिंपायमान होईल. आता तुम्ही सांगा, आपल्या समोर ही पोकळी आहे आणि आता चिखल हातामध्ये घेतो म्हटलं आणि त्याला सारवतो म्हटलं आकाशाला, त्या आकाशावर लेप देतो म्हटलं चिखलाचा, तर ते शक्य आहे का? नाही. ज्याप्रमाणे आपण आकाशावर चिखलाचा लेप देऊ शकत नाही, त्याप्रमाणे ब्रह्म जे आहेत ते हे जीव स्वरूपाने इथे नटू शकत नाहीत आणि या नरकामध्ये येणार नाहीत भगवंत. परी कुतर्क विस्तारला लोकी, परंतु हे जे अद्वैतवादी लोक आहेत त्यांनी कुतर्क समाजामध्ये विस्तारलेला आहे. तो जीवेन संडे, हा तर्क जो आहे, जो कुतर्क आहे, हा कुतर्क हे अद्वैतवादी लोक सोडत नाहीत. त्यांना तेच महत्वपूर्ण वाटते, असे हे अद्वैतवादी लोक आहेत. तर अशा या कुतर्कापासून आपण दूर राहिलो पाहिजे आणि या लोकांसोबत डोकं लावून फायदा नाही. पालथ्या घागरीवर कधीही पाणी साचत नसते, म्हणून पालथ्या घागरीवर पाणी टाकायचं नाही. आपल्याकडे आलेच ऐकायला, 2 शब्द सांगायचे, जर ऐकून घेत असतील, मान्य करत असतील आपल्या तत्वज्ञानाला तर बोला. पण ते जर कुतर्क करत असतील तर बाबा दंडवत म्हणायचं, तू तिकडे मी इकडे. तुझ्यासोबत डोकं लावण्यापेक्षा मी शांतपणे डोळे लावून जर 4 देवाचे नाम घेतले तर ते माझ्यासोबत येतील, बरोबर की नाही? म्हणून त्यांच्यासोबत डोकं लावायचं नाही आणि आपलं तत्वज्ञान आपण सोडायचं नाही. तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. कोणी नवीन दर्शक आले असतील चॅनलवर, त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि त्यांनाही असे ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्याचं हे ज्ञानसत्र तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. पूर्वी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी पुन्हा चॅनल सबस्क्राईब करू नये. तर असो, भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये. ब्रह्मपरिणाम यावर विश्वनाथ बास कसे आक्षेप घेतात, म्हणजे ब्रह्मस्वरूपीकडे नटलेले आहेत, जे काही वेगळ्या पद्धतीने अजून सिद्धांत मांडणारे लोक आहेत त्यांच्या सिद्धांताचं कसं खंडन करतात, कसे आक्षेप घेतात विश्वनाथ बास, हे आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहूया. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, हा जो जीव आहे हा जीव नरकगामी का होतो? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये. ज्ञानप्रबोध या ग्रंथाच्या नवीन सत्रामध्ये नवीन ओव्यांचं अध्ययन करण्यासाठी तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.